सख्या रे. भाग 18. अक्षराने त्याला असं अचानक मिठी मारली तेव्हा अबीरने कोणतीही हालचाल न करता आपलं डोकं थोडं वर केलं आणि तिच्याकडे पाहू लागला. कुठेतरी त्याला समजत होते की त्याच्या अचानक बोलण्यामुळे ती घाबरली होती आणि त्या भीतीनेच तिला त्याच्या छातीला हात लावायला भाग पाडलं होतं. त्याला असं जाणवत होतं की अक्षराने त्याचा नाईट सूट लहान मुलासारखा तिच्या मुठीत धरला होता आणि ती त्याला सोडत नव्हती. तिला आपल्या इतकं जवळ पाहून तो तिला वेगळं करू शकला नाही आणि तिला काही बोलूही शकला नाही. अक्षराच्या केसांचा मधुर सुगंध त्याच्या श्वासातून अंगभर पसरत होता आणि त्याला अक्षरासोबतची सगळी जवळीक फ्लॅशबॅक सारखी आठवू लागली होती. जरी तो थकला होता आणि नुकताच झोपेतून जागा झाला होता पण आता त्याची झोप पूर्णपणे नाहीशी झाली होती. त्याच्या हालचालींना जाणवून अक्षराला देखील जाणवलं की ती जवळजवळ 2 मिनिटं अबीरच्या छातीला चिकटून होती आणि अबीर तिला स्वतःपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्यामुळे तिने पटकन त्याचा नाईट सूट सोडला आणि त्याच्या छातीपासून वेगळी होऊन सरळ बेडवर बसली. ती विभक्त होताच अबीरचे डोळे का माहीत नाही पण नाराजगीने नेहमीपेक्षा जास्त रुंद झाले होते जे अक्षरा अंधारामुळे पाहू शकली नाही आणि तिने एक क्षणही वाया न घालवता अबीरची माफी मागितली आणि म्हणाली, "सॉरी, अचानक तुमचा आवाज ऐकून मला भीती वाटली. माझ्या इंटेन्शनला चुकीचं नका समजू." हे सांगताना तिला आठवलं की एकदा अबीरने झोपेत तिचा हात त्याच्यावर पडला होता तर कसा वाईट प्रकारे झटकला होता. हे आठवत असतानाच ती अबीरपासून दूर गेली आणि बेडवर ठेवलेली उशी उचलून स्वतःच्या आणि अबीरच्या मध्ये ठेवली जेणेकरून त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी तिचा संपर्क येणार नाही. सगळं व्यवस्थित झाल्यावर अक्षराने अबीरकडे एक नजर टाकली जो अंधारामुळे तिला दिसतही नव्हता. त्याच्या उपस्थितीमुळे अंधार असूनही ती सहज तिच्या बाजूला लेटली. या काही दिवसांत तिच्या लक्षात आलं होतं की अबीर त्याला वाटेल तेव्हा तिला स्पर्श करू शकतो पण ती त्याच्या संमतीशिवाय त्याला पाहूही शकत नव्हती आणि परत अबीरच्या जवळ जाऊन तिला पुन्हा वेदना आणि तिचा अनादर करून घ्यायचा नव्हता. तिने आधीच ठरवलं होतं की ती अबीरपासून शक्य तितकं अंतर ठेवायचा प्रयत्न करेल म्हणूनच ती आता तिथेच स्थिर झाली होती. दरम्यान अबीरलाही तिचा इग्नोरन्स स्पष्टपणे जाणवत होता पण जेव्हा अक्षराने त्याला अचानक मिठी मारली तेव्हा त्याच्या आत एक विचित्र भावना जागृत झाली जी त्याला कधीच जाणवली नव्हती. त्या रात्रीही नाही जेव्हा त्याने स्वतःच्या इच्छेने तिच्यासोबत नातं बनवलं होतं. त्याला उशी किंवा दुसरं कोणीही त्याच्या आणि अक्षराच्या मध्ये यावं असं वाटत नव्हतं. खूप दमूनही त्याला तिला आपल्या मिठीत घ्यायचं होतं. तिच्या केसांच्या सुगंधात हरवून त्याला तिचा श्वास स्वतःशी जोडायचा होता पण त्यालाही अक्षरावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करायची नव्हती. पहिल्यांदा जेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत तिच्या जवळ गेला तेव्हा तिलाही होश नव्हता पण दुसऱ्यांदा जेव्हा तो तिच्यासोबत इंटिमेट झाला होता तेव्हा तिलाही ते हवं होतं. जरी त्याने अक्षराला सांगितलं होतं की तिच्या शरीराचा वापर त्याच्या गरजेनुसार होईल पण त्याने त्याच्या मनात असा कधीच विचार केला नव्हता. तिने त्याला नशेच्या गोळ्या देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केलं नसतं तर कदाचित त्याने तिचा इतका तिरस्कार कधीच केला नसता. बराच वेळ आपल्या भावना आणि इमोशन्सवर नियंत्रण ठेवल्यानंतर शेवटी अबीर झोपी गेला तर अक्षराही सकाळपासून ऑफिसच्या कामाने थकली होती त्यामुळे तीही काही सेकंदातच गाढ झोपेत गेली. रात्री उशिरा झोपल्यामुळे अबीर आणि अक्षरा दोघांनाही माहिती असून दोघी सकाळी 7 वाजेपर्यंत झोपले होते. त्यांना 8 वाजताच स्टाफ मीटिंगला पोहोचायचं होतं. अबीरची अनुपस्थिती पाहता ही मीटिंग अक्षरालाच सांभाळायची होती याची अबीरलाही चांगलीच कल्पना होती त्यामुळे राघवने त्याला फोन केला तेव्हा तो झोपेतच त्याच्या बेडशेजारी ठेवलेल्या फोनवर पोहोचला आणि कॉल रिसीव्ह करतच हमचा आवाज करून त्याच्या बोलण्याची वाट पाहू लागला. तिथून राघव न थांबता घाईघाईने म्हणाला, "सर, प्रोजेक्ट मीटिंगसाठी सगळे आले आहेत. मी मिसेस बिर्लाला पण फोन केला होता पण त्यांचा फोन लागत नाही आणि बंद आहे असं दिसतंय. तुम्ही त्यांना मीटिंगला पाठवाल का?" राघवचं संपूर्ण बोलणं गांभीर्याने ऐकून अबीर बेडवर बसला आणि झोपलेल्या अक्षराकडे एकटक पाहत होता. अबीरकडून काहीच उत्तर न मिळाल्याने राघव पुन्हा म्हणाला, "सर, तुम्ही फोनवर आहात का?" सर्व अरेंजमेंट कर मीटिंगला अक्षरा नाही मी अटेंड करेन." गंभीरपणे बोलून अबीरने फोन कट केला. लग्नानंतर जरी त्याने अक्षरासोबत फार कमी वेळ घालवला होता पण त्याला इतकं माहीत होतं की अक्षरा सकाळी लवकर उठत नाही, ती खूप वेळ झोपायची आणि यावेळीही ती झोपलेली होती. मग तो तिला कसा उठवणार होता म्हणून तो पुढच्या 10 मिनिटात तयार झाला आणि ऑफिसला निघून गेला.
ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्याने सुमारे 2 तासांची एक लॉंग मीटिंग घेतली आणि त्याने या महिन्यात पूर्ण करायच्या असलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल कर्मचाऱ्यांना समजावून सांगितलं आणि त्यांच्या आयडिया देखील ऐकल्या. मीटिंग संपल्यानंतर ते त्यांच्या केबिनमध्ये परतत होते. त्याने अक्षराला तिची मॅनेजर आरोहीसोबत तिच्या केबिनकडे जाताना पाहिलं. अबीर काही क्षण तिथेच थांबला आणि तिला तिच्या केबिनमध्ये जाईपर्यंत तिच्याकडे बघतच राहिला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर पाठदुखी आणि जळजळ याकडे दुर्लक्ष करून मनवीर काल रात्री लंडनला रवाना झाला होता, पण नैनिका रात्रभर फ्लाईटच्या बाहेर एका बाकावर बसून सकाळची पहिली किरण तिच्या अंगावर येईपर्यंत तिच्या अंतर्गत त्रासाशी लढत होती. रडण्याने तिचे डोळे सुजले होते. मनवीर गेल्यानंतर तिने स्वतःला अशा प्रकारे तयार केले होते की तिच्यासाठी तिचं जग फक्त तिच्या बिझनेसपुरतं उरलं होतं. तिला त्याला उंचावर घेऊन जायचं होतं. तिने अबीर सोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता. तिला हवं असतं तर ती अबीरला कॉन्ट्रॅक्ट मोडल्याबद्दल तुरुंगात पाठवू शकली असती, पण तिला अबीरमध्ये कधीच रस नव्हता. तो फक्त त्याच्या कंपनीसाठी होता. ते मिळवण्यासाठी ती खूप काही करत होती. अर्धा वाटा न मिळाल्याने तिला काही काळ नक्कीच राग आला होता, पण जेव्हा तिचा राग शांत झाला तेव्हा तिला समजलं की चुकीच्या मार्गाने काहीही साध्य होत नाही. जेव्हा ती तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या नोकराने तिची बॅग तिच्यासमोर ठेवली आणि तिला सांगितलं की काल रात्री एका मुलाने ती तिला दिली होती. नैनिकाने तिची बॅग पाहिली तेव्हा तिला समजलं की ती मनवीरने कोणाला तरी दिली आहे. ठीक आहे, तू माझ्या खोलीत परत ठेव. डॅडचा बर्थडे संपल्यावरच मी लंडनला जाईन, नैनिका क्षीण आवाजात म्हणाली आणि क्षणभरही न थांबता ती तिच्या खोलीकडे जाऊ लागली. तिची थकलेली अवस्था पाहून तिची नोकर तिच्यासाठी ग्रीन टी बनवून तिच्या खोलीत गेली. तिथे पोचल्यावर तिला दिसलं की नैनिका सोफ्यावर डोकं ठेवून झोपली होती, त्यामुळे तिने खोलीचा डोअर बंद केला आणि लाईटही बंद केली. दुसरीकडे मनवीर फ्लाईटमध्ये होता. तोपर्यंत तो नैनिका काय बोलली होती त्याचा विचार करत होता. ज्या प्रकारे तिने त्याला स्वतःपासून वेगळं केलं होतं आणि अश्रूंनी त्याला म्हणाले होते, तिने त्याला संपवलं नाही, हे त्याच्या मनातून बाहेर पडत नव्हतं. त्याने कसा तरी तो प्रवास पूर्ण केला, पण तो घरी पोहोचेपर्यंत त्याच्या पाठीवरची जखम खूप जळू लागली होती, म्हणून त्याने ती साफ करण्यासाठी आपल्या एका मेडला क्रीम लावायला सांगितलं. त्याने स्वतःच त्याचा शर्ट काढला आणि त्याच्या पोटावर बेडवर झोपला. जेव्हा त्याच्या पाठीवर क्रीम लावलं जाऊ लागलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते एका मुलीचे हात होते जे क्रीम लावत होती आणि ते त्याच्या छातीपर्यंत पोहोचले होते. तो काही प्रतिक्रिया देण्यापूर्वी ती मुलगी, नैनिकाची सावत्र बहीण अलिशा, तिचं डोके वाकवून त्याच्या जवळ येऊ लागली. ज्यामुळे मनवीर पटकन वळला आणि मुलीपासून दूर जात असताना त्याने शर्ट घालण्यास सुरुवात केली. शर्ट घातल्यानंतर जेव्हा त्याने वर पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये राग आणि द्वेष स्पष्टपणे दिसत होता. तो पटकन त्या मुलीकडे गेला, तिचं मनगट पकडलं आणि तिला त्याच्या खोलीतून बाहेर काढलं आणि तिला ओरडत म्हणाला, मी कधीही तुझ्यावर प्रेम करणार नाहीये. गेट लॉस्ट. एवढं बोलून मनवीरने जोरात दार बंद केलं. इकडे अक्षरा आधीच ऑफिसला आली होती, पण अबीरच्या उपस्थितीमुळे तिला काही काम करावं लागलं नाही. ती फक्त बोर्डाच्या सदस्यांमुळेच ऑफिसमध्ये आली होती, नाही तर तिला माहीत होतं की अबीरच्या उपस्थितीत तिला काहीच जबाबदारी घेण्याची गरज नाही. ती तिच्या केबिनमध्ये बसली होती तेवढ्यात अचानक तिच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि काल रात्रीची फाईल घेऊन राघव आत आला. त्याने ती फाईल अभिजाततेने उघडली आणि ती अक्षरासमोर ठेवली आणि म्हणाला, मिसेस बिर्ला, तुम्हाला तुमच्या नावाची पूर्ण साईन करावी लागेल. मला काही समजलं नाही. मी आधीच साईन केली आहे. अक्षरा तिचा गोंधळ लपवत तिच्या पातळ आवाजात राघवला म्हणाली. त्यावर त्याने तिला उत्तर दिलं, सरांनी तुमचं पूर्ण नाव वापरायला सांगितलं आहे. तो एवढं बोलून संपवणार इतक्यात अबीर स्वतः तिथे आला आणि राघवला निघण्याचा इशारा करत तो रागाने अक्षराला म्हणाला, तुझ्या नावाला दुरुस्त कर. अबीरचा आवाज ऐकूनही अक्षराने डोकं वर केलं नाही आणि ती नुसतीच त्या पेपर्सकडे एकटक पाहत राहिली. तिला पेपर्सकडे बघताना पाहून अबीर तिच्या जवळ उभा राहिला आणि तिला पुन्हा म्हणाला, मला माहित आहे तू कोणत्या टाईपची मुलगी आहेस. माझ्या नावाने आणि माझ्याशी जोडून तुला जे हवं आहे ते सगळं मिळत नाहीये ना. रोज एक नवीन. एवढं बोलून तो काही क्षण थांबला आणि मग म्हणाला, तुला आवडो अथवा ना आवडो, पण आता मीच आहे जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, म्हणून आता तुझ्या नावापुढे माझे नाव लाव आत्ताच.
तो हे रागातच म्हणाला होता, कारण आताच विशालशी बोलून त्याला समजलं की तो काल नसताना अक्षराने त्याच्यासोबत ऑफिसमधल्या केबिनमध्ये कॉफी प्यायली होती आणि बऱ्याच गोष्टींबद्दल ते बोलत होते. विशालला अक्षरा खूप आवडली होती आणि हेच कारण होतं तिच्या बोलण्याने अबीरला राग आला होता. काल रात्रीच त्याने विचार केला होता की आपण अक्षरासोबत काहीही जबरदस्ती करणार नाही, पण आज त्याला वाटतं होतं की अक्षरा ही अजिबात लॉयल मुलगी नाहीये. तो तिच्या निरागस चेहऱ्यात वारंवार फसायचा आणि तो सर्व काही विसरायचा जे अक्षराने त्या पार्टीत त्याच्याशी केलं होतं. ती अशीच होती, मुलांना फूस लावणारी, आणि आता ती विशालसोबत. इतका विचार करून क्षणभर अबीरचं लक्ष तिच्यावर गेलं नव्हतं. त्याने रागाने समोरच्या टेबलावर हात जोरात मारला, ज्यामुळे तो काच तुटला तर नाही, पण एक क्रॅक नक्कीच आला होता आणि अबीरच्या हाताला मार लागल्याने रक्त येत होतं. अचानक अबीर असा आक्रमक झाल्यामुळे अक्षरा तिच्या जागेवरून उठली आणि तिचे कपडे घट्ट पकडून ती गोंधळलेल्या नजरेने अबीरकडे पाहू लागली. त्याच्या चेहऱ्याकडे बघून अक्षराला समजलं की अबीर कोणत्या तरी गोष्टीमुळे अपसेट आहे. म्हणून तो पुन्हा तिला दोष देत आहे, पण तिने कितीही खंबीर होण्याचा प्रयत्न केला तरी अबीरच्या रागापुढे तिची हिंमत कमी पडत होती. काहीही करण्याआधी ती तिच्या खालच्या ओठावर जीभ चटते आणि थांबल्यानंतर काही क्षणांनी तिने हवेत हात उगारला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "अबीर." ती इतकंच म्हणाली की अबीर रागाने लाल झाला. त्याने डोळे तिच्याकडे वळवले आणि थोड्या वेळाने अक्षराचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवलं आणि तो खाली वाकून तिच्या लांब गोऱ्या मानेकडे पाहू लागला. अबीरच्या या वृत्तीचं कारण काय होतं ते अक्षराला समजलं नाही. त्याच्या शरीराच्या दबावामुळे तिने असहाय्यपणे डोळे मिटले. अबीरचा चेहरा बर्फासारखा थंड होता. त्याने आत्तापर्यंत डोकं तिच्याकडे वळवलं होतं, तो तिच्या खूप जवळ आला होता. अबीरच्या भीतीने अक्षरा थरथर कापू लागली होती. तोच अबीर रागाच्या भरात अक्षराला दुखावण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी खूप धडपडत होता. त्याच्या कपाळावरून टपकणारा घाम स्पष्ट दिसत होता की या क्षणी तो स्वतःला थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न करत होता. अबीरप्रमाणेच अक्षराची केबिन ऑफिसच्या स्टाफपासून दूर होती, यामुळे कुणालाही आवाज ऐकू येत नव्हता. केबिनमध्ये एसी चालण्याच्या आवाजाशिवाय तिथं काहीच ऐकू येत नव्हतं. एवढं शांत वातावरण अक्षरासाठी आणखीनच भयंकर झालं होतं. तिने डोळे उघडण्याचं धाडस केले नव्हतं. भीतीने आणि नर्व्हस झाल्यामुळे ती काही करू शकत नव्हती, पण तिचं शरीर आता भीतीने थरथरत होतं. अक्षराच्या अंगातली ही हालचाल पाहून अबीरने भुवया उंचावल्या. अचानक त्याने डोकं खाली केलं आणि अक्षराचे हात घट्ट पकडून दबाव टाकायला सुरुवात केली. त्याचा दबाव जाणवताच अक्षराच्या संपूर्ण शरीरात एक खळबळ उडाली. ती न समजता त्याला दूर ढकलण्यासाठी हात धडपड करत होती, पण ती त्याला स्वतःपासून दूर ढकलू शकली नाही. त्यामुळे तिच्या हातावरची अबीरची पकड अधिक घट्ट झाली. काही क्षणांनंतर तिला अबीरची गरम मिठी जाणवली. तिला त्याचा श्वास तिच्या मानेवर जाणवला आणि पुढच्याच क्षणी तिला वाटलं की तिच्या मानेवर जिथं अबीरने ओठ ठेवले होते तिथे तीक्ष्ण वेदना सुरू झाली होती. आत्तापर्यंत तिला समजलं होतं की अबीर तिला घट्ट पकडून किस करत होता. त्यामुळे तिने तिचे हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि त्याचा कोट घट्ट पकडला. अक्षराला आता वेदना सहन होत नव्हत्या. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जे आता अबीरच्या मानेवर पडत होते. तिच्या अश्रूंची ऊब हळूहळू अबीरला किस करताना अधिक अधीर करत होती. तिचं संपूर्ण शरीर ताठ झाल्यासारखं वाटू लागलं आणि त्याने त्याची पकड सैल केली तरीही त्याचे ओठ तिच्या मानेवर होते. पूर्णपणे इमोशनलेस, जणू त्यात काहीच हलग नव्हती. काही वेळाने त्याच्या गळ्यात अश्रूंचा आणखी एक थेंब पडला. तिच्या अश्रूंनी त्याला थरकाप उठला आणि तो तिला तिथेच बाहेर निघून गेला. आत्तापर्यंत सोफ्यावर डोळे मिटून बसलेली अक्षरा ज्या प्रकारे त्याने केबिनचा दरवाजा आदळला आणि तो बंद केला त्यावरून तिला कळलं की अबीरचा तिच्यावरचा राग अजूनही कमी झाला नव्हता, पण कदाचित त्याच्या अश्रूंनी तिला पुढे जाण्यापासून रोखलं होतं. अन्यथा आज तिच्यासोबत जे काही घडलं असतं त्याचं कारण तिला कधीच कळलं नसतं. अबीर आणि अक्षराला वाटत होतं की त्यांच्यातलं अंतर आणि भांडणं कोणी पाहत नाहीये, पण सुनीताचा मॅनेजर त्यांची भांडण पाहत होता किंवा अबीरचं त्याच्या बायकोसोबतच वागणं. जेव्हा अबीर अक्षराकडे आला तेव्हापासून त्याने त्या दोघांच्या भांडणाचा व्हिडिओही बनवला होता, जो त्याने सुनीताच्या व्हॉट्सअॅपवर अबीर निघून गेल्यावर पाठवला होता. काही क्षणांनी त्याला सुनीताचे 2 मेसेज आले. त्यात एक "हेक गुड" असं लिहिले होतं आणि दुसऱ्यामध्ये 2 लाख ट्रान्सफर करण्याबाबत लिहिलं होतं. मेसेज वाचून सुनीताच्या मॅनेजरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि अक्षराकडे एक कटाक्ष टाकून तो तिथून निघून गेला.
जेव्हा अक्षराने डोळे उघडले तेव्हा तिला ती जागा शांततेत बुडलेली दिसली. तिचे पाय अजूनही निर्जीव होते. अबीरच्या या रूपाने ती पूर्णपणे घाबरली होती. तिने तिथून उठण्याचा प्रयत्न केला पण लवकरच तिच्या लक्षात आलं की आरोही केबिनच्या आत वेगाने धावत येत आहे. तिच्या डोळ्यात त्रास स्पष्ट दिसत होता. अक्षराच्या जवळ येत ती तिच्या जवळ बसली आणि तिला म्हणू लागली, राघवने सगळ्यांना तुमच्या केबिनमध्ये जाण्यास नकार दिला होता पण अबीर सरांना इथून जाताना मी पाहिलं. हे बोलता बोलता तिने अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहिलं जो पूर्णपणे फिका दिसत होता आणि त्यावर अश्रू अजूनही पडतच होते. ते अश्रू तिचे होते. ती ते तिच्या कपड्याने पुसत असताना तिला दिसले की अक्षराच्या अंगावर एका ठिकाणी गडद लाल रंगाची खूण तयार झाली होती. ती बघताच घाबरलेल्या स्वरात आरोही म्हणाली, मिस्टर अबीरने हे केलं आहे का? त्याच्या प्रश्नावर अक्षराने तिचा खालचा ओठ स्वच्छ केला आणि म्हणत प्रश्न टाळला, केबिनजवळ अजून कोणी नव्हतं ना? नाही, आरोहीने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिलं. आरोही तिला पुढे काही विचारणार इतक्यात अक्षरा तिला म्हणाली, मला घरी जायचं आहे. आरोही काही बोलेल त्याआधी ती उठून दरवाजाकडे जाऊ लागली. आरोहीला तिला पाहून वेदना होत होत्या, पण ती काय करू शकत नव्हती. तिने अक्षराला हाक मारली आणि थांबवलं आणि तिला म्हणाली, कालची मीटिंग तुम्ही बघितली होतीस तर आज अबीर सरांच्या उपस्थितीत पुन्हा सगळं डिस्कस होणार आहे मग आपण फक्त संध्याकाळी फ्री होऊ. तुम्हाला तिथं असणं आवश्यक आहे. ओह, अक्षरा निराश स्वरात म्हणाली आणि दारापासून दूर गेली. तणावामुळे तिचं डोकं दुखत होतं शिवाय पोटातही हलकं दुखत होतं त्यामुळे ती परत येऊन सोफ्यावर बसली आणि तिने आपलं डोके खाली केलं आणि आरोहीला म्हणाली, तुझ्याकडे अशी क्रीम आहे का जी मानेची ही खूण लपवू शकेल? अक्षराचं बोलणं ऐकून आरोही चटकन रिॲक्ट झाली आणि जवळजवळ अबीरवर रागावली आणि म्हणाली, त्यांनी दिलेलं दुःख तुम्हाला का लपवायचं आहे? चांगलं होईल त्यांचं हे कृत्य सर्वांनी पाहिलं तर. आरोहीचं बोलणं ऐकून अक्षरा हसली पण यावेळी तिचं हसू वेदनेपेक्षा तिला जास्त भयंकर वाटत होतं. ती रडली असती तर आरोहीला आश्चर्य झालं नसतं पण आरोहीला तिच्या हसण्याने काही समज नसल्याने तिने तिला विचारलं, काय झालं? आता तुम्ही हसत का आहात? सगळ्यांनी पाहिलं तर ते अयांशचा द्वेष मानतील का? नाही, ते हे त्यांच्या प्रेमाचं मार्क मानतील आणि त्यांचं हे प्रेम न लपवणं माझा बेफिकीरपणा असेल. अक्षरा हसली पण वेदनेने दबक्या आवाजात म्हणाली. अक्षराची अवस्था पाहून आरोही तिला म्हणाली, मी आमिर सरांशी बोलते ते नक्कीच आपल्याला घरी जाऊ देतील. नाही नको, असंही बोर्ड मेंबर्सना मी फारशी आवडत नाही मी घरी जाऊन अबीरला त्रास देऊ शकत नाही. आरोहीला समजावताना अक्षरा म्हणाली, त्यांनी तुम्हाला इतका त्रास दिला आणि तुम्ही आत्ताही त्यांच्याबद्दल विचार करत आहात. काय मिळेल हे सर्व करून तुम्हाला? तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्यांना कधी कळेल का? आरोही पुन्हा अक्षराला म्हणाली आणि असं म्हणत तिने तिची बॅग घेतली आणि त्यातून फाउंडेशन काढून अक्षराच्या खुणा लपवू लागली. काही वेळाने आरोही अक्षरासोबत मीटिंग रूममध्ये गेली आणि ती खुर्चीवर बसल्यावर ती तिथेच उभी राहिली. अक्षराला अजूनही पोटात दुखत होतं त्यामुळे ती तिथे शांतपणे बसण्यासाठी स्वतःला तयार करू लागली. एका हाताने तिने तिचं पोट दाबलं आणि दुसऱ्या हाताने टेबलाचा एक कोपरा घट्ट धरला. ती स्वतःला धीर देत होती त्याच वेळी अबीर मीटिंग रूम मध्ये आला. तिथे आल्यावर अबीरने सगळ्यांकडे कुत्सित नजरेने पाहिलं आणि चालता चालता तो आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला. समोर अक्षरा बसली होती पण जेव्हा अबीर तिथे बसला तेव्हा तिने दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून त्याची जागा घेतली. अबीरने तिला अशा अशक्त अवस्थेत पाहावं आणि मीटिंगमध्ये उपस्थित लोकांवर तिचा राग काढावा असं तिला वाटत नव्हतं. मीटिंग इन्चार्जने फाईल सगळ्यांकडे दिली आणि एक एक करून सगळेजण कालच्या मीटिंगमध्ये जी काही चर्चा झाली ते अबीरसमोर मांडू लागले. अक्षराला बसून बराच वेळ झाला होता पण काल सारखी ती अजिबात उत्साही नव्हती. सगळ्यांचे संभाषण ऐकून ती पोट घट्ट दाबायची आणि डोळेही बंद करायची. अबीर सगळ्यांचं बोलणं ऐकत होता आणि त्यात सुधारणाही करत होता. पण त्याचं सगळं लक्ष अक्षराच्या बदलत्या एक्सप्रेशनवर केंद्रित होतं. अक्षराला अबीरची नजर तिच्यावर जाणवताच तिला काही तासांपूर्वीची संपूर्ण घटना आठवली. त्यावेळी ती अबीरला स्वतःपासून दूर करू शकत नव्हती. जर ती ऑफिसमध्ये नसती तर तिच्यावरचा राग काढण्यासाठी आज अबीरने आणखी काय केलं असतं माहीत नाही. हा विचार करतच ती थरथर कापत होती. तिचे ओठ कापणे बंद झाले आणि तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. बाकीच्या मीटिंग्समध्ये ती जणू दगडच झाली होती. क्षणभरही ती हलली नाही.
मीटिंग संपल्यावर ती पटकन उठली आणि मीटिंग रूमच्या दाराकडे जाऊ लागली. मग तिला अचानक अबीरने मागून कव्हर केल्याचं जाणवलं. हे करत असताना त्याने तिला त्याच्या जवळ ओढलं होतं. सर्वजण मीटिंग रूममधून निघून गेल्यावर अबीरने अक्षराच्या हातावरची पकं काढून टाकली आणि पुढे येऊन तो तिच्या निरागस घाबरलेल्या चेहऱ्याकडे 2 सेकंद पाहत राहिला. अक्षरा अजून घाबरली होती कारण अबीरने स्वतःला थांबवून सगळ्यांना बाहेर पाठवलं होतं. तिच्या पापण्या खाली होत्या आणि ती चमकणाऱ्या फरशीकडे एकटक पाहत होती. तिचे पाय थंड असल्यामुळे ती हलतही नव्हती. तिला हा त्रास होत होता आणि तिच्या पोटात वेदना होत होत्या. तिला लवकरात लवकर घरी जायचं होतं. तिला माहित होतं की प्रत्येक वेळी तिला पिरियड्स आली की तिला तिच्या पोटात असंच दुखायचं. तिला ते सहन करावं लागायचं. एकतर दुखण्यामुळे किंवा अबीरच्या धमकावणाऱ्या कृतीमुळे, पण घामाचा एक थेंब तिच्या कपाळाच्या कोपऱ्यातून गालावर येऊ लागला. अक्षराने तिचा निस्तेज चेहरा लपवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही अबीरला समजलं की तिच्या पोटात खूप दुखत आहे. त्याला हे देखील माहिती होत की अक्षराला तो आवडत नाही, तर ती त्याला तिच्या समस्या कशा शेअर करेल हा विचार त्याच्या मनात आला. काही क्षण थंड डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिल्यानंतर त्याने अंगातून ब्लेझर काढला, कमरेला बांधला आणि गंभीर आवाजात म्हणाला, "यू हॅव ब्लड स्टेन्स ऑन युअर क्लोथ्स." अचानक अबीरच्या इतक्या जवळ आल्याने आणि कंबरेला ब्लेझर बांधल्याने अक्षरा गोंधळली होती, पण लगेचच अबीरने तिला सांगितलं की पिरियड्समुळे तिचे कपडे मागून खराब झाले आहेत. तेव्हा ती लाजाळू आणि अस्वस्थतेमुळे गोंधळून गेली. ती पुन्हा भिंतीला टेकली आणि तिने पटकन तिच्या पापण्या मिचकावल्या. ती कधी अबीरच्या चेहऱ्याकडे तर कधी त्याच्या रुंद छातीकडे पाहत होती. त्याच क्षणी तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं आणि तिला काही क्षण पोटात दुखत असल्याचंही जाणवलं नाही. यावेळी तिथलं वातावरण त्या दोघांसाठी पण अस्वस्थ झालं होतं. तरीही अबीरने अक्षराला विचारलं, "तुला हे हँडल करायला काही हवं आहे का? म्हणजे तुला काही हवं आहे का?" अबीरचा प्रश्न त्या अस्वस्थ परिस्थितीत अगदी सौम्य होता, पण अक्षरा लाजेने त्याला काहीच बोलू शकली नाही. त्यावर अबीर तिच्याकडे बघतच राहिला आणि मग तो मीटिंग रूममधून निघू लागला तेव्हा अक्षराचं बोलणं ऐकून थांबला, "मला घरी जायचं आहे." त्यावर अबीर थांबला आणि मीटिंग रूमचा दरवाजा बंद करत पुन्हा अक्षराला म्हणाला, "मी आरोहीला पाठवतो." येताना अचानक गाडी बंद पडल्याने आरोही सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेली आहे. "तुम्ही कॅब बुक करा, मी स्वतः घरी जाईल." अक्षरा अबीरकडे डोळे वटारून न पाहता म्हणाली. तिच्या डोळ्यांकडे बघून अबीरला समजलं की तिला सध्या खूप अस्वस्थ वाटतंय, त्यामुळे त्याने मान हलवली आणि असा आवाज करत परत दरवाजा उघडला. तो बाहेर जाताच अक्षरा तिचं पोट धरून बसली, खाली जमिनीवर बसली आणि अबीरच्या ब्लेझरकडे बघत ती विचार करू लागली, अबीर एका क्षणी रागवता आणि दुसऱ्या क्षणी इतके सौम्य का होता? ते तिला अशा अवस्थेत एकटी का सोडू शकले नाही? ती बसून विचार करत होती की अचानक मीटिंग रूमचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला आणि अक्षरा लगेच उभी राहून दाराकडे पाहू लागली. तिला दिसलं अबीर गाडीच्या चाव्या घेऊन तिच्याकडे बघत उभा होता. काही क्षण अबीरचे निस्तेज भाव पाहून अक्षराला समजलं की तिला अबीरसोबत जायचं आहे, त्यामुळे तिने मान खाली घालून होकार दिला. ते पाहून अबीरच्या चेहऱ्यावर समाधानाची लाली उमटली आणि तो पुढे जाऊ लागला. पोटदुखी आणि पिरियड्सच्या त्रासामुळे अक्षराला त्याच्या मागे वेगाने चालता येत नव्हतं, तर अबीर लांब पावले टाकत खूप पुढे निघून गेला होता. काही अंतर वेगाने चालण्याचा प्रयत्न केल्यावर अक्षराला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अगोदरच ती अबीर सोबत झालेल्या भांडणामुळे खूप त्रासली होती, वर त्याचा तो लव बाईट पण तिला त्रास देत होता. ती एका जागी थांबली आणि पोटावर हात ठेवून वेदना सहन करण्याचा प्रयत्न करू लागली. अक्षरा आपल्या मागे नाही हे अबीरच्या लक्षात आल्यावर त्याने वळून पाहिलं तर अक्षरा एका जागी पोटावर हात ठेवून उभी होती. त्यामुळे तो तिच्याकडे सरकला आणि तिच्या जवळ आला आणि तिला संकोचून म्हणाला, "डू यू नीड अ डॉक्टर?" अक्षरा आश्चर्याने डोकं वर करून अबीरच्या चेहऱ्याकडे बघते. थोडं थांबून पण क्षीण आवाजात म्हणते, "नाही, हे नॉर्मल आहे. यासाठी मला डॉक्टरांची गरज नाहीये." "फाईन," असं म्हणत अबीरने अक्षराच्या डोळ्यात पाहिलं आणि ती पुढे जाईपर्यंत वाट पाहू लागला. ती पुढे गेल्यावर अबीर तिच्या मागे छोट्या पावलांनी चालायला लागला, जेणेकरून तिला वेगाने चालण्यासाठी धडपड करावी लागू नये. कसा तरी त्रास सहन करत ती अबीरच्या गाडीपर्यंत पोहोचली, पण अबीरसोबत समोर बसावं की मागे बसावं हे तिला समजत नव्हतं. समोर बसल्यास अबीरला राग येईल याची तिला भीती वाटत होती, त्यामुळे ती मागचा दरवाजा उघडण्यासाठी हालचाल सुरू केली.
अबीर आधीच गाडीत बसला होता, पण तिला मागे जाताना पाहून त्याचे डोळे नाराजीने गडद झाले. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेहमी सारखेच होते, पण या क्षणी त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की अक्षराच्या मागे बसण्याचा त्याला अजिबात आनंद झाला नव्हता. तरीही त्याने तिच्या मागे बसायला हरकत घेतली नाही आणि ती आरामात बसण्याची वाट पाहू लागला. दुसरीकडे ऑफिसमध्येच आरोहीला तिच्या घरून फोन आला, ज्यामुळे तिला कळलं की तिच्या आजीची तब्येत बिघडली आहे आणि ती जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे तिला लवकरात लवकर इंदोरला तिच्या घरी जायचं आहे. म्हणून तिने राघवला तिची समस्या सांगितली आणि त्याने तिला कामावरून आठवडाभर सुट्टी दिली आणि तिची इंदोरला जाण्याची तिकीटही काढली. ऑफिसमधून आरोही सरळ तिच्या घरी गेली आणि सामान बांधायला लागली. तिची महत्वाची वस्तू ठेवून तिने कॅब बुक केली आणि एअरपोर्टच्या दिशेने निघाली. 2.5 महिन्यांपूर्वी ती इथे आली तेव्हा ती खूप उदास झाली होती आणि नंतरही इतक्या दिवसांनी परत ती अजूनही उदास होती. तिला लहानपणापासून तिच्या आजीने वाढवलं होतं. तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती, तेव्हापासून आजपर्यंत फक्त तिच्या आजीनेच तिला प्रेम दिलं होतं. तिला त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत राहायचं होतं, ज्यामुळे इंदोरला पोहोचून त्यांना मिठी मारल्याशिवाय तिला शांती मिळणार नव्हती. ती एअरपोर्टवर पोहोचली. फ्लाईट टेक ऑफ व्हायला अजून बराच वेळ होता, म्हणून ती तिथेच बसून वाट पाहत होती. पण जसं वेळ जात होता तसं तिचं मन अधिकच उदास होत होतं. जर ती तिच्या आजीला बघू शकली नाही तर मग तिच्यासाठी हे जगातील सर्वात मोठं दुःख असेल. तिचं पहिलं प्रेम गमावण्यापेक्षा मोठं दुःख. हे सर्व विचार करून तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागतात आणि ती रडायला लागते. इकडे नैनिका आज दिवसभर तिच्या खोलीत राहिली आणि ऑफिसलाही गेली नाही. तिचं ऑफिसचं काम आज तिची मॅनेजर रिद्धी सांभाळत होती. नैनिकाने पूर्ण दिवस हॉस्पिटलचा रिपोर्ट आणि वर्षभरापूर्वीचा सोनोग्राफी रिपोर्ट बघत घालवला. वर्षभरापूर्वी जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा तिने मनवीरला हे सांगण्याचा विचार केला होता, पण त्यावेळी मनवीर भारतात नव्हता. त्यामुळे नैनिकाने त्याच्या आगमनानंतर सर्व काही सांगायचं ठरवलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्याची वाट पाहू लागली. प्रेग्नन्सी नंतर जेव्हा तिने मनवीरशी अनौपचारिकपणे बेबीबद्दल विषय काढला तेव्हा मनवीरने तिला सांगितलं की सध्या त्यांनी लग्नाबद्दल किंवा मुलांबद्दल विचार करायला नको आहे. त्याच्या या उत्तराने नैनिका थोडीशी असमाधानी होती. त्याला अजून तिच्याशी लग्न करायचं नव्हतं आणि मूल होण्यासही तो रेडी नव्हता, मग मुलाबद्दल ऐकून तो तिला सोडून जाईल का? या सगळ्या गोष्टींमुळे तिला रात्रभर झोप आली नव्हती. वरती प्रेग्नन्सीमुळे तिची बिघडलेली तब्येत सुद्धा खूप त्रस्त झाली होती. त्यावेळी तिला माहीतही नव्हतं की पुढच्या एका आठवड्यात तिचं सगळं जग उलट पडणार होतं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? स्टोरी लिहिते तर फक्त अक्षरा आणि अबीरच नाही तर बाकीचे कॅरेक्टर्सही असणार आहेत. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.